दलित मोदी वादावरून गेल्या 4 आठवड्यांपासून सुरू असलेली कोंडी आज फुटली। या प्रकरणी काँग्रेसच्या स्थगन प्रस्तावावरती लोकसभेत अखेर चर्चेला सुरुवात झाली। मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि गोंधळात गोंधळ दिवसभर सुरूच राहिला। संसद अधिवेशनात विरोधकांचं टार्गेट ठरलेल्या सुषमा स्वराज यांनी बुधवारी विरोधकांना मुंहतोड जवाब दिला। त्यामुळेच की काय लालकृष्ण अडवाणींनीही त्यांना शाबासकी दिली। मात्र यात सुषमांना दिवसाच्या सुरुवातीला काँग्रेस पुढे हात जोडावे लागले। तब्बल 4 आठवड्यांच्या गोंधळानंतर ललित मोदी प्रकरणी लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली। मात्र पंतप्रधान मोदींनी सभागृहात उपस्थित राहावं यासाठी काँग्रेस अडून बसली। चर्चा के लिए प्राइम मिनिस्टर को बुलाइए, क्योंकि जब तक प्राइम मिनिस्टर नहीं आएंगे तब तक ये कुछ नहीं होगा। आइए प्राइम मिनिस्टर आने दो। ललित मोदी प्रकरणावरून मल्लिकार्जुन खरगेंनी सुषमा स्वराज यांच्यावर टीकेची तोफ डागली। मात्र भाषणाच्या जोशात त्यांनी वसुंधरा राजेंवर गंभीर आरोप केले आणि पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली। ललित मोदी को जो जान मिली है वो राजस्थान से मिली। वहां पर जो क्रिकेट एसोसिएशन के जो चेयरमैन बने, जिनके लिए वहां पर जगह बना के दिए गए, उसने बात कर रहा हूं, व्यक्तिगत उनके खिलाफ। याच गोंधळात सोनिया गांधींच्या बहिणीबाबत भाजप खासदार सतीश गौतम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यावरून सोनिया गांधींसह काँग्रेसचे खासदार प्रचंड भडकले। खासदार गौतम यांनी माफी मागितल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला। या गोंधळामुळे लोकसभा लागोपाठ 2 वेळा तहकूब करावी लागली। पुन्हा कामकाज सुरू होताच सुषमा स्वराज बोलायला उभ्या राहिल्या। ललित मोदी प्रकरणी काँग्रेसचे सर्व आरोप त्यांनी खोडून काढले। राहुल आणि सोनियाच नव्हे तर राजीव गांधींनाही त्यांनी जोरदार टार्गेट केलं। सुषमांचा हा रुद्रावतार पाहूनच लालकृष्ण अडवाणींनी त्यांची पाठ थोपटली। या निमित्तानं लोकसभेतली कोंडी फुटली आहे। आता अधिवेशनाच्या उरलेल्या 2 दिवसात तरी जीएसटी सारखी महत्त्वाची विधेयकं संमत होणार का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।